श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा काळ कर्क राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन संकेत घेऊन येणार आहे? मनात सुरू असलेली चिंता आणि भावनिक अस्थिरता आता कमी होणार का? करिअरमध्ये अपेक्षित प्रगती मिळेल का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल की खर्च वाढतील? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का? कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंदी राहील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पंधरवड्यात तुमच्या संयम, मेहनत आणि भावनिक स्वभावाला भाग्याची कितपत साथ मिळणार आहे? चला तर मग जाणून घेऊ कर्क राशीला हा काळ कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ग्रह नक्षत्रांची स्थिती या काळात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडवू शकते. काही ठिकाणी नशिबाची साथ मिळेल तर काही ठिकाणी भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. हा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा, नात्यांना अधिक मजबूत करणारा आणि भविष्याबद्दल नवीन आशा निर्माण करणारा ठरू शकतो. हा काळ कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आणि अनेक नवीन अनुभव देणारा ठरू शकतो. या पंधरवड्यात तुमच्या मनात चाललेला गोंधळ हळूहळू कमी होईल आणि परिस्थितीकडे अधिक शांतपणे पाहण्याची क्षमता वाढेल. काही दिवसांपासून अडकलेली कामे पुन्हा सुरू होतील आणि त्यामध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. या काळात कुटुंब, करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. ग्रहांची साथ तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारी ठरेल, पण घाईघाईत घेतलेले निर्णय टाळणे आवश्यक आहे. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून भविष्यात फायदेशीर संधी मिळू शकतात. भावनिक स्वभावामुळे काही वेळा मन लहान-सहान गोष्टींमुळे दुखावले जाऊ शकते, त्यामुळे सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. हा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास, नवे अनुभव आणि मानसिक स्थैर्य घेऊन येऊ शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा पंधरवडा प्रगतीचा संकेत देणारा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. तुमच्या मेहनतीचे कौतुक होण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्यामुळे भविष्यात प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी काही बदल अनुभवायला मिळू शकतात. नवीन प्रोजेक्ट, नवीन टीम किंवा कामाच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. सुरुवातीला हे बदल थोडे तणावपूर्ण वाटतील, पण नंतर त्यातून फायदा मिळेल. सहकाऱ्यांशी संवाद स्पष्ट ठेवा, कारण गैरसमजामुळे वातावरण बिघडू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ मिश्र राहू शकतो. काही व्यवहारांमध्ये अपेक्षेपेक्षा उशीर होऊ शकतो, पण संयम ठेवल्यास फायदा नक्की मिळेल. नवीन ग्राहक मिळतील आणि जुने व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. भागीदारीमध्ये सावध राहणे गरजेचे आहे. आर्थिक कागदपत्रे नीट तपासूनच निर्णय घ्या. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा थोडा सावधगिरीचा राहू शकतो. अचानक काही खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घर, आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित बाबींवर पैसा खर्च होऊ शकतो. मात्र त्याचवेळी उत्पन्नाचे काही नवीन मार्गही निर्माण होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना जुनी गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित बाबींमधून फायदा मिळू शकतो. मात्र मोठे आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. भावनेच्या भरात केलेली गुंतवणूक नुकसान देऊ शकते. या काळात बचतीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि प्रत्येक व्यवहार विचारपूर्वक करा. योग्य नियोजनामुळे पुढील काळ अधिक स्थिर राहू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ भावनिक आणि रोमॅन्टिक राहण्याचे संकेत आहेत. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होऊ शकते. एखादी जुनी ओळख पुन्हा आयुष्यात येण्याची शक्यता आहे. मात्र भावनांच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ आनंददायी राहू शकतो. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि काही शुभकार्याचे संकेत आहेत. छोट्या सहलीचा किंवा एकत्र वेळ घालवण्याचा योग येऊ शकतो, ज्यामुळे नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा पंधरवडा सकारात्मक ठरणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल. काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघू शकतो. मोठ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. घरात धार्मिक किंवा शुभकार्याचे वातावरण तयार होऊ शकते. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात उत्साह निर्माण होईल. काही महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय या काळात घेतले जाऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल. लोक तुमच्या शांत आणि समजूतदार स्वभावाचे कौतुक करतील. नवीन ओळखी निर्माण होतील, पण प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणे टाळा. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या पंधरवड्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक ताण आणि भावनिक अस्थिरतेमुळे थकवा जाणवू शकतो. झोप अपुरी राहिल्यास चिडचिड वाढू शकते.
त्यामुळे स्वतःला पुरेशी विश्रांती देणे महत्त्वाचे आहे. पोटाशी संबंधित त्रास, छातीचे विकार किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. योग, ध्यान आणि सकाळी चालणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. भावनांवर नियंत्रण ठेवले तर मानसिक शांतता टिकून राहील. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्यास मन अधिक आनंदी राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे चांगले परिणाम देणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे संकेत आहेत. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा करिअरशी संबंधित संधी मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहू शकतो. मात्र अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. भावनिक गोष्टींमध्ये जास्त गुंतल्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळवणे शक्य होईल. उपाय. दररोज सकाळी ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करणे शुभ राहील. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तू किंवा तांदूळ दान करा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि प्रार्थना करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. हा पंधरवडा कर्क राशीसाठी भावनिक स्थैर्य, कुटुंबातील आनंद आणि करिअरमध्ये प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. मेहनतीमुळे कामात यश मिळेल आणि काही नवीन संधीही मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक असले तरी योग्य नियोजनामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि काही शुभवार्ता मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक राहील. विशेषतः मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर हा पंधरवडा तुमच्यासाठी समाधान, नवीन आशा आणि प्रगती घेऊन येऊ शकतो. तुमची भावनिक ताकद आणि मेहनत तुम्हाला अनेक अडचणींमधून यशाकडे घेऊन जाईल. धन्यवाद.